शासनाची भूमिका, आमच्या सरकारची भूमिका, कारण देवेंद्रजींनी महाराष्ट्राला शब्द दिला आहे की कुठल्याही शेतकऱ्याला अन्याय होणार नाही। जसं आता आदिवासी शेतकऱ्यांना आम्ही आता या ठिकाणी नवीन 7 आणि 12 दिल्यामुळं त्या ठिकाणी त्यांच्या जमिनी त्यांच्या नावानं होणार आहे। संजय राऊत यांनी गृहमंत्र्यांचा म्हणजे केंद्रीय गृहमंत्र्यांचा सैतानी गृहमंत्री म्हणून असा उल्लेख केला आहे। विट्या मारून देशाचं परराष्ट्र धोरण ठरत नाही असा देखील उल्लेख करून पंतप्रधानांवर टीका केली। नाही, असं आहे की अशा पद्धतीच्या टीका करून काही मिळणार नाही। आमचे गृहमंत्री अमित शहाजी यांनी या देशाला सुरक्षित करण्याकरता प्रचंड आपला या ठिकाणी भूमिका केलेली आहे आणि संजय राऊत यांच्या बोलण्याने काही फरक पडत नाही। संजय राऊत यांचं बोलणं कोणी सिरियस घेत नाही, त्यामुळं केंद्रीय गृहमंत्र्यावर टीका करणे हे या ठिकाणी खरं तर आपण अशी टीका केली पाहिजे ज्या टीकेला अर्थ आहे। गेल्या 10-12 दिवसात विदर्भात आणि महाराष्ट्र विदर्भात ओबीसी संघटना आक्रमक आहे। तुमच्यावर जी टीका केली जाते जरांगे पाटील यांच्याकडून, त्यामुळे आक्रमक आहे, निवेदन देत आहे, आंदोलन होत आहे, रस्त्यावर उतरत आहे ओबीसी समाज। मी कालच सांगितलं आहे, आता यावर बोलणं अधिक उचित होणार नाही, पण ओबीसी संघटनांना माझी विनंती आपल्या माध्यमातून आहे की रस्त्यावरचे वाद, रस्त्यावरचे मोर्चे, आंदोलन करून या राज्याची कायदा व सुव्यवस्था या ठिकाणी बिघडवणे हे काही योग्य नाही। समाजामध्ये वाद निर्माण होणे योग्य नाही। ही महाराष्ट्राची संस्कार संस्कृती नाही आणि त्यामुळं मला वाटतं अशा कुठल्याही ओबीसी समाजाच्या संघटनेनी कुठलेही आंदोलनं, मोर्चे करू नये। मनोज जरांगे वारंवार तुमच्यावर टीका करतात, त्यामुळे ओबीसी समाजामध्ये खतखत आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की ठरवून तुमच्यावर लक्ष केलं जातं। मी कालच सांगितलं की पूर्ण भूमिका काल मांडलेली आहे, त्यामुळे रोज या विषयावर बोलणं काही उचित ठरणार नाही। एक प्रश्न असा, रवींद्र चव्हाण नागपुरात आले होते, नागपूरच्या आसपासही त्यांनी प्रवास केला। या सगळ्या याच्यामध्ये सोशल मीडियावरती पक्षानं पुढे आलं पाहिजे, जेएनजी असेल, रील्स असेल, अल्गोरिदम ज्या सोशल मीडियाचं ते वाढवलं पाहिजे सल्ला रवींद्र चव्हाणांनी कार्यकर्त्यांना दिला। योग्य सल्ला दिला आहे, योग्य सूर दिला आहे की योग्य सल्ला दिला आहे माननीय अध्यक्षांनी आणि त्या अध्यक्षांनी दिलेल्या सल्ल्याचं आम्ही सर्व पालन करू। जळगाव जिल्हा दूध संघाच्या कार्यक्रमात गुलाबराव पाटलांचे भाषण जे आहे ते म्हणाले की मी बोलत राहिलो तो भाजपवाल्यांनी मला फोन टाकला। भाजप सेना युती मागच्या 30 वर्षापासून आहे। भाजपने शिवसेनेने भाजपला भावाभावासारखं सांभाळलेलं आहे आणि त्यामुळं असं वक्तव्य काही मला वाटतं कुठल्या उद्देशाने केलं मला माहिती नाही, पण ठीक आहे, चर्चा करील त्यांच्याशी मी। सर 10,000 फ्लॅट नागपूरमध्ये असे आहे, त्या 10,000 पैकी काही फ्लॅट्स स्कीम अशी आहे जिथे एक मजला हा एसी रूमसाठी बांधला आहे, काही ठिकाणी लिफ्टचं व्हायलेशन आहे। या 10,000 फ्लॅटची रजिस्ट्री होत नाही। तुम्ही आदेश दिले की 4 महिन्यामध्ये याचा निकाल कसा लागणार, 10,000 फ्लॅटची रजिस्ट्री कशी होणार?